TD परीक्षा देणाऱ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना माझा नमस्कार आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आपण येत्या 10 नोव्हेंबरला होणाऱ्या TD परीक्षेसाठी एक सिरीज लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये आपण घेतो आहे यामागे झालेले सर्व पेपर, ज्यामध्ये आपण पेपर 1 जो नोव्हेंबर 2021ला झाला होता याचे मराठीचे 30 प्रश्न आणि इंग्रजीचे 30 प्रश्न असे 2 व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. आज आपण यामधील पुढचा भाग 3 बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याचे 30 प्रश्न डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर वेळ वाया न घालवता आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आता आपला पहिला प्रश्न काय सांगतोय बघा. अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणातील आधुनिक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही म्हटले. प्रश्न नीट वाचायचा. म्हणजे अशी एक उपपत्ती आहे जी आधुनिक नाही आहे. तर बघा, पहिली प्रबुद्ध अध्ययन उपपत्ती ही तर आधुनिक आहे. सामाजिक अध्ययन उपपत्ती ही सुद्धा आधुनिक आहे. माहिती प्रक्रियाकरण प्रतिमान ही सुद्धा आधुनिक आहे. म्हणजे आधुनिक कोणती नाही ही आहे क्षेत्रीय उपपत्ती आधुनिक नाही आहे. म्हणजे आपला पर्याय असणार आहे ऑप्शन नंबर बी बरोबर. बी बरोबर ऑप्शन आहे की आपल्याला विचारलं कोणता आधुनिक उपपत्ती नाही आहे, तर क्षेत्रीय उपपत्ती आधुनिक उपपत्ती नाही आहे. चला बघूया पुढचा प्रश्न काय म्हणतो बघा. प्रश्न अध्ययनार्थी आदर्श शोधतो. बघूया पुढे. त्याचे निरीक्षण करतो, आदर्श वर्तनाचे अनुकरण करतो आणि आपल्या वर्तन प्रबंधनाची आशा करतो व अध्ययन करतो. ही वैशिष्ट्ये असणारी सामाजिक हा शब्द लक्षात घ्या. काही की पॉईंट असतात ते आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडली. तर बघा, सामाजिक उपपत्ती मांडणारच मानसशास्त्रज्ञ कोण आहे, तर तो आहे बघा बांदुरा. आपण नेहमी बघितले बांदुराची सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती हे आपण नेहमी अभ्यास केलेला आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे बांदुरा. चला बघूया आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 63 काय म्हणतो बघा. 63 प्रश्न. प्रभावी अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनशील वृत्तीची निर्मिती व्हावी म्हणून खालीलपैकी कोणत्या क्षमता महत्त्वाच्या आहेत. तर कोणत्या क्षमता महत्त्वाच्या आहेत बघा. चिकित्सक वृत्ती निर्माण व्हावी. बरोबर आहे, हे तर व्हायलाच पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये, तरच आपण त्याच्यामध्ये अध्ययनशील वृत्तीची निर्मिती करू शकतो. त्यानंतर स्वतंत्र विचार करण्याची क्षमता यस पाहिजे आपल्याला, ही सुद्धा. निर्विवेक बुद्धी निर्माण व्हावी. बरोबर आहे, विवेक बुद्धी तर पाहिजे. समस्येची उकल करण्याची कुवत निर्माण व्हावी. यस बरोबर आहे, हे सुद्धा पाहिजे. म्हणजे आपला बरोबर पर्याय आहे डी अ ब क ड सर्व. चला बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट हे ज्ञानात्मक, वैचारिक, बौद्धिक अंगाचा विकास घडवून आणणे आणि उद्गामी अवगामी विचार प्रक्रियेची क्षमता विकसित करणे हे आहे. तर कोणतं आहे बघा. काय म्हटलं आहे. ज्ञानात्मक हा शब्द लक्षात घ्या. ज्ञानात्मक ज्याच्यावरून आपण उत्तराकडे जाऊ शकतो. उत्तर आहे बघा ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने ही आहेत. ज्याने आपण उद्गामी कुठं असतं, ज्ञानातच असतं, शिकवण्यामध्ये असतं. व्यक्तिगतमध्ये उद्गामी अवगामी असतं का, सामाजिकमध्ये उद्गामी अवगामी दिसतं का, वर्तनमध्ये पण दिसत नाही. मग कुठे दिसणार आहे. ज्ञानात्मक ज्ञान प्रक्रियाकरण जे आहे त्याच्यामध्ये दिसेल. तुम्ही शिकला असाल उद्गामी पद्धत, अवगामी पद्धत. ओके, चला बघूया आपण पुढचा प्रश्न. खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यामध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही. प्रश्न नीट वाचला पाहिजे, नाहीतर प्रश्न वाचताना चुकला तर आपला नक्कीच प्रश्न चुकतो. नाही म्हटलं कोणते योग्य वैशिष्ट्य नाही म्हणाले. कुणाचे. अध्ययन प्रक्रियेचे. चला बघूया आपण. अध्ययन हे नेमके कृतीद्वारे घडत असते. बरोबर आहे, कृतीतून आपण शिकतो. प्रत्येक कृतीद्वारे आपलं अध्ययन होतं. प्रत्येक प्राणी जगण्याचे अध्ययन करत असतो. बरोबर आहे. वाघ शिकार करायला शिकतो. कशासाठी. जगण्यासाठी. म्हणजे अध्ययन घडलं, म्हणजे जगण्यासाठी अध्ययन करतोच माणूस. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते. आत्ता मात्र हा पॉईंट वाचल्यानंतर लक्षात येतं की सर्व प्राण्यांचं अध्ययन जर सारखं असतं तर गाढवसुद्धा हुशार झालं असतं, होय की नाही. म्हणजे आपल्याला जो विचारला आहे कोणतं वैशिष्ट्य योग्य नाही म्हणता येत, तर नाही कोणतं असणार, हेच असणार.
म्हणजे आपला सी नंबरचा पर्याय हेच ऑप्शन असणार. हे बघूया आपण चौथा. अध्ययन ही हळूहळू घडणारी, बरोबर आहे. एक काढायला शिकायला आपल्याला किती दिवस गेले, किती वर्ष गेली असतील बघा. म्हणजे अध्ययन किती हळूहळू आहे, हा सुद्धा बरोबर आहे पर्याय. आपल्याला शोधायचं काय आहे, कोणता नाही, म्हणजे आपला बरोबरचा पर्याय असणार आहे सी. ऑप्शन सी हा आपला पर्याय करेक्ट आहे. चला बघूया आपण पुढे. अनुभवांच्या सहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय, अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केलेली आहे. प्रश्न क्रमांक 66. आणि याचं बरोबर उत्तर आहे गिलफर्ड या शास्त्रज्ञाने वरील व्याख्या दिलेली आहे. चला बघूया आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 67. काय म्हणतोय बघा. पठारावस्था, बरोबर आहे. अध्ययन करताना पठारावस्था निर्माण होते, ती होऊ नये म्हणून शिक्षकाने कोणत्या गोष्टी कराव्यात बघूया आपण. पर्याय बघूया. काय म्हणतोय पहिला पर्याय म्हणतो विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण व्हावी, आवड निर्माण व्हावी, म्हणजे पठारावस्था निर्माण होणार नाही. म्हणजे हे तर आपल्याला पाहिजे पर्यायामध्ये अ तर पाहिजे आपल्याला. इथे आहे, इथे पण आहे, इथे नाही आहे. चला आपण डी काय करूया, कॅन्सल करून टाकूया. पुढे बघूया. प्रेरकाची तीव्रता काय लक्षात येत नाही आहे, तरी पण पुढे बघू आपण. कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू देऊ नये, बरोबर आहे. चुकीची सवयी आत्मसात करून द्यायचे नाहीत, नाहीतर पठारावस्था येईल. हा आपल्याला पर्याय काही कळत नाही म्हणून आपण मागे ठेवला आहे. आपण प्रश्नाचं वाचन करून उत्तर कसं काढायचं आहे यासाठी आपण हे प्रयत्न करतो आहे. वेग आणि अचूकता यापैकी एकाच गोष्टीवर बघा, ज्यावेळी च लागतं कशाला तरी ते कधी पण डाऊटफुल असतं, लक्षात घ्या. च लागला की समजायचं हे डाऊटफुल आहे, संशय व्यक्त करायचा त्याच्यावर. एकच गोष्टीवर, अरे वेग पण पाहिजे आणि अचूकता पण पाहिजे, दोन्ही गोष्टी पाहिजे. म्हणजे हा पर्याय आपल्याला नको आणि हा पर्याय आपल्याला हवा आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये क आहे पण ड नको आहे, चला कॅन्सल. आणि दोनच पर्याय आपले बरोबर होऊ शकतील. म्हणजे समजा अ बरोबर घेतोय आणि क पण आपण बरोबर घेतोय, तर आपला एकच पर्याय उरला बी. इथे तर ब आले, ब नको आहे. म्हणजे प्रेरकाची तीव्रता कमी करून चालणार नाही पठारावस्था येण्यासाठी. प्रेरकाची तीव्रता कमी केल्याने पठारावस्था निर्माण होणार नाही असं नाही आहे. चला बघूया आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 68. आपल्याला दिलेत जोड्या जुळवा, आपल्याला व्याख्या दिल्यात आणि मानसशास्त्रज्ञ दिलेत. तर कोणी काय व्याख्या दिल्यात ते बघूया आपण. याचा बरोबर पर्याय आहे बघा 1 नंबरचा, अ नंबरचा पर्याय. बघूया आपण. मनने काय सांगितले. मनने सांगितले बघा, अध्ययन म्हणजे अनुभव आणि वर्तन यांच्यामधील सुधारणा. तर वुडवर्थने काय सांगितले बघा. वुडवर्थने सांगितले अध्ययन ही बदल घडवून आणणारी क्रिया आहे. गेट्सने काय सांगितले बघा. गेट्सने सांगितले अध्ययन म्हणजे अनुभवाद्वारे वर्तनात होणारी सुधारणा. आणि सिगोल काय म्हणतोय बघा, अध्ययन म्हणजे अनुभवाश्रित वर्तन बदल. ओके, पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 69. अभिसंधान म्हणजे एखाद्या प्रक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून चेतक असला पाहिजे शब्द इथे, चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे होय. त्यामुळे विद्यार्थ्यांना वळण लावणे शक्य होते. खालीलपैकी कोणती बाब संधान पाहिजे इथे, अभिसंधान. ओके, उदाहरण नाही म्हणतात. तुम्हाला माहिती आहे ना, आपण मानसशास्त्र शिकताना आपल्याला एक सिग्नलचं उदाहरण दिलं होतं. सुरुवातीला सिग्नल लोक थांबत नाहीत, पण लोकांना एकदा सवय लावली की लाल सिग्नल दिसला की थांबायचं आहे. म्हणजे पोलीस नसले तरी लोक सिग्नलचं काय करतात, अनुसरण करतात. लाल दिसला तर थांबतात आणि ग्रीन दिसला तर पुढे जातात. त्या ठिकाणी पोलीस हवाच असं नाही. सुरुवातीला जेव्हा लावला सिग्नल तेव्हा शिकवलं लोकांना की असं केल्यानंतर लाल सिग्नल दिसल्यानंतर तुम्ही थांबायचं आहे. हेच अभिसंधानाचं उदाहरण आहे. बघूया आपण पर्याय. आपल्याला काय विचारलं आहे, नाही विचारलं, इकडे लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर आपलं उत्तर चुकेल. अध्ययनार्थी वृत्ती बदलता येते, बरोबर आहे, बदलता येईल ना आपल्याला याच्यातून. अध्ययनार्थ्यांना वाटणारी अकारण भीती अभिसंधाने नष्ट करता येते, बरोबर आहे, हे पण करता येतं. अध्ययनार्थ्याच्या चमत्कारिक वर्तनात बदल करणे अभिसंधानाने अशक्य असते म्हणता येत. का शक्य असतं, आपण काही करू शकतो.
म्हणजे हाच पर्याय चुकीचा आहे, आपल्याला तर नाही पाहिजे. म्हणजे आपला बरोबरचा पर्याय, आपलं बरोबरचं उत्तर आहे सी. आणि डी बघून घेऊया. अध्ययनार्थाने योग्य सवयी हो लावता येतं, आता सांगितलं. ट्रॅफिकला सवयी लावायची आहेत आपल्याला, तर आपल्याला सुरुवातीला सांगावं लागेल लोकांना की लाल लाईट दिसली की थांबा आणि ग्रीन दिसले की पुढे चला. आणि सांगून एकदा त्यांना सवय झाली की आपोआपच तिथे पोलीस लावायची गरज नाही, लोकांना आपोआपच चांगल्या सवयी लागतात. चला, म्हणजे आपला बरोबर पर्याय आहे सी. तुम्ही जरी प्रश्न नीट वाचलात तरी तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. चला बघूया प्रश्न क्रमांक 70. प्रत्येक बालक हे वेगळे असून, बरोबर आहे, 2 जुळी भावंडंसुद्धा सारखी नसतात. शिकलो आहे आपण मानसशास्त्रामध्ये. ते निसर्गाचे एकमेव अद्वितीय निर्मिती असे. हो, प्रत्येक बालक वेगळं असतं. त्यानुसार भावंडात काय, जुळी भावंडंसुद्धा वेगवेगळी असतात. सामाजिक, मानसिक, भावनिक व शारीरिक भेद खालीलपैकी कोणत्या अनुवंशाच्या कोणत्या नियमानुसार दिसून येतात? अरे, जिथे विविधता आहे या शब्दावरून आपल्याला लक्षात आलं पाहिजे. कुठे दिसते बघा विविधता? विविधता कुठे दिसते बघा? एकच आहे बघा, विविधतेचा नियम. चला, आपलं उत्तर मिळालं, विविधतेचा नियम. साधर्म्य म्हणजे समान. समान आहे का इथे? नाही आहे. पुनरावृत्ती पण नाही होत आहे, परागमन पण नाही आहे. आपला बरोबर पर्याय आहे विविधतेचा नियम. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 71. मानवी प्राण्याची घडण अनुवंश म्हणतात आणि परिस्थिती म्हणतात, यांच्या संयुक्त कार्यामुळेच होत असे. बरोबर आहे. अनुवंश पण आवश्यक आहे आणि परिस्थितीसुद्धा. नुसता अनुवंश उपयोगा नाही आहे, परिस्थितीसुद्धा. जर एखादा व्यक्ती एकदम झोपडपट्टीत वाढला तर त्याची परिस्थितीनुसार त्याच्या वर्तनात बदल वेगळा असणार. आणि एकदम पॉश वस्तीत वाढला, एका चांगल्या कुटुंबात वाढला तर त्याचं जडणघडण वेगळी होणार आहे. म्हणजे खालीलपैकी दिलेल्या घटकामध्ये कोणत्या घटकावर फक्त परिस्थिती लक्षात घ्या प्रभाव दिसून येतो? बघूया आपण. इकडे बघा, पक्वतेचे वयावर कोणत्या परिस्थितीचा संदर्भ आहे का? हा, अनुवंशाचा आहे. पण पक्वतेचं वय कधी येईल हे परिस्थिती सांगू शकत नाही. ठीक आहे. चला, बुद्धिमत्ता परिस्थितीवर अवलंबून आहे का? झोपडपट्टीत राहणारसुद्धा हुशार असतो आणि बंगल्यात राहणारसुद्धा मतिमंद असू शकतो. बुद्धिमत्तेवर काही परिणाम परिस्थितीचा होणार नाही. डोळ्यांचा आणि शरीराचा रंग कधी परिस्थितीवरून बदलतो का? शक्यच नाही आहे. म्हणजे आपला पर्याय बरोबर आहे. स्वभाव आणि वृत्ती. स्वभावामध्ये खूप बदल होतो बघा, वृत्तीमध्ये सुद्धा खूप बदल होतो परिस्थितीने. चला बघूया आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 72. काय म्हटले बघा? केवळ ज्ञानेंद्रिय उद्दीपित होऊन जी प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया होती ती संवेदना होय. बरोबर आहे. खाली दिलेल्या विधानापैकी संवेदनेविषयी कोणते विधान योग्य आहे? आपल्याला आता योग्य ओळखायचे. संवेदने फक्त, लक्षात घ्या, मगाशी सांगितलं होतं च लागले आणि फक्त आले तरी आपल्याला फसवण्यासाठी असतं. आंतरिक प्रक्रिया, फक्त आंतरिक प्रक्रिया आहे का? नाही आहे, चूक आहे. आपली आपली इच्छा असेल तरच संवेदना होईल असं आहे का? संवेदना तर आपोआप निर्माण होते. संवेदनाच्या बाबतीत व्यक्ती ही सक्रिय असते. तुम्ही निष्क्रिय असला तरी संवेदना होणार आहे. म्हणजे आपला बरोबरचा पर्याय आहे बघा डी. संवेदन प्रक्रिया मनाचा एक अकरणरूप व्यापार आहे. जेव्हा आपल्याला 3 चुकीचे कळतात तेव्हा आपण बरोबर चौथ्या किंवा बरोबरच्या पर्यायावर जातो. चला बघूया आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 73. काय म्हणतायत बघा? आपलं नाणं हरवले आणि त्या हरवलेल्या नाणं शोधताना कागदाचा पांढरा वर्तुळाचा तुकडासुद्धा नाणं असल्याचं भास होतो. माहिती आहे आपल्याला. आपण कोणाची वाट पाहत असलो तर येणारा प्रत्येक व्यक्ती तोच व्यक्ती असल्याचा भास होतो का नाही? बघा आता, म्हणजे चांदण्या रात्री झुडूप बघून सुद्धा आपल्याला वाटतं मनुष्य असेल, प्राणी असेल. मग कोणता अवबोध आहे? अवबोधाचे कोणत्या इंद्रिय भ्रम दोषामुळे हे होतं? परिचित, ओळखीचा काय संदर्भ दिला आहे का? नाही आहे. ओळख असणार का इथे? नाही आहे. त्यानंतर भौतिक इंद्रियभ्रम हा सुद्धा नाही आहे. हां, विशिष्ट मनस्थिती. कारण का आपलं नाणं हरवल्याने आपण ते शोधतोय म्हणून आपल्याला सगळीच नाणं दिसतील. आपण कोणाचं तरी वाट पाहतोय, सगळे व्यक्ती आपल्याला त्याच माणसासारखे वाटतात. ही आपली मनस्थिती आहे बघा. आणि विशिष्ट भौतिक परिस्थिती, काही संदर्भ नाही. याचंसुद्धा काही नाही, याचंसुद्धा काही नाही. आपला बरोबरचा पर्याय आहे सी. चला पुढे बघूया. प्रश्न क्रमांक 74. ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्वानुभवाचे पुनरुज्जीवन होणे म्हणजे प्रतिमा. आपल्या मनात कायम लाखो प्रतिमा तयार होत असतात. लाखो प्रतिमा. हा व्हिडिओ पाहताना सुद्धा तुमच्या मनात अनेक प्रतिमा निर्माण झाल्या असतील. मग कोणतं विधान वैशिष्ट्य आहे असं म्हणते? प्रतिमा स्थिर असतात का? कधीच प्रतिमा आपल्या मनात तयार झालेल्या स्थिर नसतात. ओके, अस्थिर असतात. प्रतिमांची तीव्रता सर्वांमध्ये सारखीच
च लागले बघा. यावरून समजून जायचं हे डाऊटफुल सेंटेन्स असेल. पूर्वानुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही हे मात्र करेक्ट आहे. तुमच्या मनामध्ये समजा मी तुम्हाला म्हटलं कुत्रा, जर तुम्ही कुत्र्याला पाहिलंच नाही तर तुमच्या मनामध्ये चित्र निर्माण होऊ शकतं का? परंतु तुम्ही कुत्रा पाहिलं आहे, तुम्हाला असं लगेच म्हटलं देशी कुत्रा तर लगेच तुमच्या मनामध्ये इमेज तयार झाली बघा देशी कुत्र्याची. आणि तुम्हाला सांगितलं विदेशी डॉबरमॅन कुत्रा तर बघा एकदम भयानक कुत्र्याचं चित्र प्रतिमा तुमच्या मनामध्ये तयार झाली. म्हणजे पूर्वानुभव आहे, तुम्ही तो बघितला आहे म्हणूनच तयार झाली ना प्रतिमा. अनुभव आहे म्हणूनच तर तयार झाली. नसताच अनुभव तर तुमच्या मनामध्ये तयार झाली. मी तुम्हाला म्हटलं डायनोसॉर तयार होईल का प्रतिमा? ती ज्युरासिक पार्क मूवी बघितला असेल तरच तसा काहीतरी एक विचित्र प्राणी तुमच्या मनामध्ये निर्माण होईल. पण जी गोष्ट पाहिलीच नाही ती होणार नाही. सर्व प्रतिमा सारख्याच तीव्र नाही बघा, सारख्याच लागले. कित्येक प्रश्न तुम्ही असे एलिमिनेट करू शकता, कित्येक पर्याय तुम्ही असे चुकीचे ठरवू शकता. फक्त पेपर नीट वाचा. चला आपला बरोबर पर्याय मिळाले सी. चला 75 प्रश्न बघू. अध्ययनार्थ्यांना कल्पनाविष्काराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकांनी खालील प्रकारे कोणते उपक्रम राबवावे? काय पाहिजे? कल्पनाविष्कार, कल्पना त्याने राबवल्या पाहिजे. काय केलं पाहिजे? किल्ले तयार, किल्ल्यामध्ये कल्पना वापरेल. बरोबर आहे, हे तर पाहिजेच, करून घेतलेच पाहिजे किल्ले. खेळाच्या माध्यमातून कल्पना विकसित करण्याचा प्रयत्न करावा. यस बरोबर आहे, केल्याच पाहिजे. इथं वाद्यवादन करून घ्यावे, याच्यातून सुद्धा अनेक कल्पना विकसित होतील. प्रदर्शन मांडणी करून घ्यावी, याच्यातून सुद्धा कल्पना विकसित होतील. म्हणजे आपला बरोबरचा पर्याय आहे डी. वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. अ ब क ड. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 76 काय म्हणतोय बघा. मन हा शास्त्रज्ञ. तुम्ही याचा अभ्यास चांगल्या प्रकारे करून ठेवला पाहिजे. 2 प्रश्न आपल्याला सापडले. मनचे पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे डॅश डॅश होय. स्मरण नाही. स्मरणमध्ये आपण पूर्वानुभवाची मनातल्या मनात जुळवाजुळव नाही करत. बुद्धीसुद्धा नसते. प्रेरणा तर नाहीच नाही. बघा बरोबर पर्याय विचारांची आपण जुळवाजुळव करत असतो. तुमच्या मनात असंख्य विचार एका सेकंदात येत असतात. कित्येक विचार येऊन जातात आपल्या मनामध्ये. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 77 2 घटना एकामागोमाग घडल्या तर त्यामध्ये कार्यकारण संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे काय बघा. परीक्षेला जाताना मांजर आडवं गेले आणि त्यामुळे आपण नापास झालो असं कारण ठरवलं जातं बघा. मांजर आडवं गेलं म्हणून नापास झालो. मग हे कोणत्या प्रक्रियेतील कोणत्या अडथळ्यामध्ये होतं बघा. कोणत्या अडथळ्यामुळे होतं हे जे काय घडतंय. मग प्रतिकूल ग्रह म्हणता येईल का? नाही. याला म्हणतात काकतालीय न्याय. म्हणजे मांजर आडवं गेलं म्हणून मी नापास झालो, याला म्हणायचं काकतालीय न्याय. ज्याचा काही संदर्भच नाही आहे बघा. हा न्याय नाही आहेच आहे, काकतालीय न्याय दिला आहे. हां, याचा संदर्भच नाही. मांजर आडवं गेल्यामुळे आपण नापास होऊ का? आपण अभ्यास केला नसेल म्हणून नापास होऊ. ओके. निरीक्षण, कुठलं निरीक्षण करतोय का आपण? इच्छा करतोय का? नाही करत आहे. ओके. चला बघा प्रश्न क्रमांक 78 धारणेबाबत कोणते वैशिष्ट्य योग्य विचारले? म्हणजे आपल्याला 3 चुकीचे शोधावे लागतील म्हणजे उरलेलं आपलं योग्य होईल. बघा काय म्हटले. पाठोपाठ कविता पाठ केल्यास धारणेवर परिणाम होत नाही म्हणतायत. अरे होणार ना परिणाम. तुम्ही पाठोपाठ कविता पाठ करताय तर परिणाम होणार आहे. म्हणजे हा पर्याय योग्य नाही आहे. धारणा बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते. कशात पाहिजे ती? बोधावस्थेत असली पाहिजे धारणा, तरच आपल्याला आठवेल. धारणा उपबोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते. नाही आठवणार. उपबोधावस्थेत नाही आठवणार. अबोधावस्थेतील अबोधावस्था आहे त्या बाबी आपल्याला आठवतील का? नाही आठवणार. कारण ती अबोधावस्था आहे. आपल्याला बोधावस्थेतला आठवतं, अबोधावस्थेतला आठवत नाही. त्यामुळे आपला बरोबरचा पर्याय आहे पर्याय क्रमांक बी. चला पुढचा क्वेश्चन बघू. 79 काय म्हटलं. विस्मरण आणि विस्मरणाचं आपल्याला वैशिष्ट्य अयोग्य विचारले. इकडे लक्ष ठेवलं पाहिजे. म्हणजे चुकीचं शोधायचं आहे आपल्याला. योग्य अयोग्य कळत नसेल तर असं लिहून घ्या. विस्मरण ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. हे तर बरोबर महत्त्वाची प्रक्रिया आहे ती. आपल्याला विस्मरण झालंच पाहिजे. सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर माणूस दुःख विसरलं पाहिजे. म्हणून विस्मरण देवाने आपल्यासाठी ठेवलेलं आहे. स्मरण चांगलं राहण्यासाठी बऱ्याच गोष्टी विसरल्या पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही सगळ्याच गोष्टी जर पकडून ठेवल्या तर अभ्यास कधी लक्षात ठेवणार? धारणा जितकी कमी तितके विस्मरण कमी म्हणतायत. अरे धारणाच नाही आहे तर तुमचं विस्मरण होणारच आहे ना. मग धारणा जितकी जास्त
तितकं विस्मरण कमी होणार. म्हणजे धारणा जितकी कमी तेवढं विस्मरण काय पाहिजे, जास्त होणार. हे लक्षात घ्या. धारणा कमी असेल तर विस्मरण जास्त होणार. म्हणजे तुम्ही विसरणार आहे सगळ्या गोष्टी, धारणाच नाही केली. तुम्ही एखादा धडा वाचलात आणि त्याचं धारण नाही केलं. धारणा म्हणजे काय, धारण करणे. तुम्ही पुन्हा पुन्हा वाचून जर तो परफेक्ट नाही केला तर तुम्ही विस्मरणच होणार आहे ना त्याचं. धारणाच कमी आहे तर विस्मरण जास्त होणार आहे. तुम्ही गडबड कराल हा पॉईंट वाचताना, म्हणून तुम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय. इथे बघा, धारणा जितकी जास्त तितके विस्मरण कमी. धारणा कमी तेवढं विस्मरण जास्त. धारणा जास्त तितकं विस्मरण कमी. तुम्ही एखादी गोष्ट पूर्ण वाचून पुन्हा पुन्हा वाचली आहे, पुन्हा वाचली आहे, तर काय होईल, म्हणजे हे बरोबर आहे तुमचं विधान. जर तुम्ही एखादी गोष्ट पुन्हा वाचली तर तुमचं विस्मरण कमीच होणार आहे. म्हणजे धारणा जितकी कमी तितकं विस्मरण कमी. हाच आपला पर्याय आहे, हाच आपला योग्य पर्याय. कारण आपल्याला अयोग्य विचारलं आहे, कारण हा चुकीचा पर्याय दिला आहे. आणि म्हणून आपला पर्याय आहे सी, कारण आपल्याला चूक शोधा म्हटले. चुकीचं हेच वाक्य दिसतंय. बाकी तिन्ही वाक्य बरोबर आहेत. चला बघूया 80 नंबर प्रश्न. आंतरिक प्रेरणेबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य विचारले. अयोग्य कोणतं अयोग्य आहे आंतरिक प्रेरणा. बघूया आपण उत्तर काय येतंय. विषयाची आवड ही आंतरिक प्रेरणा आहे. बरोबर. तुम्हाला आंतरिक प्रेरणा असेल तरच तुम्ही त्या विषयाचा अभ्यास करा. काही जणांना गणित अवघड जातो, काही जणांना इंग्रजी आणि काही जणांना मानसशास्त्र. जर तुम्हाला आवडीचा विषय असेल तर तुम्हाला आपोआपच तो सोपा जाईल. त्यामुळे आवड निर्माण केली पाहिजे अभ्यास करताना. आंतरिक प्रेरणा व अभिरुची यांचा निकट संबंध आहे. बरोबर आहे. आंतरिक प्रेरणा जर असेल तरच तुमची अभिरुची वाढेल. बरोबर आहे. प्रोत्साहक हे आंतरिक प्रेरणा आहेत, हे मात्र चुकीचं आहे. अभिरुची हा आंतरिक प्रेरणेचा पाय आहे. बरोबर. म्हणजे आपल्याला कोणता काय विचारले बघा, तुम्हाला अयोग्य कोणताही विचारले म्हणजे आपला बरोबर पर्याय आहे सी, कारण हेच अयोग्य आहे. चला बघूया 81 नंबर प्रश्न. स्पियरमन यांच्या बुद्धिमत्तेच्या द्विघटक उपपत्तीमध्ये जे सामान्य व विशिष्ट घटक आहेत त्यासंबंधी खाली दिलेल्या विधानापैकी कोणते विधान योग्य विचारले. म्हणजे 3 अयोग्य शोधायचे आहेत आणि राहिलेले एक योग्य असणार. तो आपला बरोबर पर्याय असेल. तर इथे बघा, प्रत्येक व्यक्तीमध्ये विशेष घटक मोठा असतो. चूक. विशेष घटक मोठा नसतो, सामान्य घटक मोठा असतो. क्षमताने विकासपूरक असा सामान्य घटक असतो, चूक असं काहीही नसतं. आणि विशेष घटक सर्व कार्यात व्यक्तीला उपयुक्त असतो, चूक. सामान्य घटक सगळ्या कार्यात उपयुक्त असतो. म्हणजे आपला बरोबरचा पर्याय आहे ए. प्रत्येक व्यक्तीमध्ये सामान्य घटक मोठा असतो. चला बघूया आपण 82 नंबर प्रश्न. काय म्हणतो बघा, स्वतःच्या व इतरांच्या भावभावनावर नियंत्रण ठेवणे व नियमन करण्याची क्षमता, विचार व कृती यांच्या मार्गदर्शनासाठी भावनांचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने दिली. तर ही कोणत्या मानसशास्त्राने दिली बघा, ही दिली डेव्हिड वेशलर यांनी. भावनिक बुद्धिमत्तेची व्याख्या जी आहे ती डेव्हिड वेशलर यांनी दिलेली आहे. या बिनेनी काय दिले, तर बिनेच्या टेस्ट होत्या. असे लक्षात तुम्हाला सर्वांना, बिनेच्या परीक्षा होत्या इंटेलिजन्स मोजण्याच्या. चला पुढे बघूया 83 नंबर प्रश्न. हे तर खूप सोपा प्रश्न आहे बघा. संघर्ष दिलेत, मानसिक संघर्ष आणि त्याची उदाहरणं दिलीत. नुसतं वाचलं तरी कळते बघा. काय म्हणतोय बघा, पहिला पर्याय खिशात सिनेमापुरते पैसे आहेत म्हणतोय. ओके. आणि मित्रांना पार्टी पण द्यावीशी वाटते. म्हणजे सिनेमा पण पाहायची इच्छा आहे आणि मित्रांना पार्टी देण्याची पण इच्छा आहे. म्हणजे दोन्ही आहे. दोन्ही काय आहेत, आहे. म्हणजे हवं आहे दोन्ही पण. बघा पर्याय बघा, हवे संघर्ष. दोन्ही पण हवेत. सिनेमा पण पाहायचा आहे आणि त्या पैशात मित्रांना पार्टी पण द्यायची आहेत. काय करू हे सुचत नाही आहे. म्हणजे दोन्ही हवेत. पुढे बघूया, परीक्षेसाठी अभ्यासाचे कष्ट नको आणि नापास होणं पण नको आहे. म्हणजे दोन्ही पण नको. म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातून बघा, तुम्ही अभ्यास पण करत नाही आणि तुम्हाला TET नापास पण व्हायचं नाही आहे. दोन्ही गोष्टी तुम्हाला एकत्र कशा मिळतील. आणि हा संघर्ष कोणता आहे बघा, नको. खाली कॉमेंट करा किती जणांचा नको संघर्ष चालला आहे. म्हणजे अभ्यासासाठी पण कष्ट नको आहेत आणि TET नापास पण व्हायचं नाही आहे. मग तुमचा संघर्ष कसा असला पाहिजे होता, हवा संघर्ष व्हायला पाहिजे होता. अभ्यास पण हवा आणि TET पास पण व्हायची आहे आणि नोकरीसुद्धा मिळवायची आहे. म्हणजे 3 वेळा हवं करा. हवे संघर्ष निर्माण करा. म्हणजे नक्कीच तुमचा संघर्ष फळाला येईल. आणि काय म्हटलं बघा, आवडतं पदार्थ खावं वाटतं, हवं. ओके. आणि पोटात जागा नाही आहे म्हणून नको.
मग कुठे आहे बघा पर्याय, हवे नको संघर्ष 1 नंबरचा पर्याय. ओके, कोणता ऑप्शन बरोबर आहे बघा. पहिल्याचं काय पाहिजे, ब इथे आहे. दुसऱ्याचं काय पाहिजे, क इथे आहे. आणि तिसऱ्याचं काय पाहिजे, अ. म्हणजे पर्याय क्रमांक बी आपला करेक्ट आहे. चला बघूया 84 नंबर प्रश्न. परीक्षेत साधे यश मिळाल्यास मी मुळीच अभ्यास केला नव्हता तरी मला इतके गुण मिळाले. यश तर साधंच मिळाले. यश कसं मिळाले, साधं यश. मग सांगताना काय सांगतोय, खूप अभ्यास केला नव्हता मी तरी पण मला खूप चांगले मार्क मिळाले. याला काय म्हणायचं, कृतक समर्थन, आपल्या कृतीचं समर्थन. अभ्यास केला नव्हता या कृतीचं समर्थन केले बघा, तरी पण मला मार्क मिळाले. अभ्यास केला नव्हता तरीही मार्क मिळाले. याला काय म्हणायचं आहे, कृतक समर्थन. चला पुढे बघू 85 नंबर प्रश्न. काय म्हणतोय बघा 85 नंबर प्रश्न. 2 अध्ययन पद्धतीमध्ये नुसते समान घटक संक्रमण करतात पण त्याहीपेक्षा अधिक स्पष्ट निश्चित स्वरूपाचे अध्ययन संक्रमण त्या 2 घटकांचे सामान्यीकरण केले तर घडते. ही सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली. तर कोणत्या मानसशास्त्राने मांडली बघा, जड्ड या मानसशास्त्रज्ञाने मांडलेली आहे. चला बघूया पुढचा प्रश्न 86. तर 86वा प्रश्न बघा काय म्हणतोय, शैशव अवस्था ज्यामध्ये बालक विचाराच्या व आकलनाच्या वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक किंवा अनुभव समाविष्ट करून घेते व ज्यावेळी वर्तमान विचार पद्धतीनुसार एखाद्या उद्दीपकाचे किंवा घटनेचे संवेदन आकलन केले जाते किंवा त्याला प्रतिक्रिया केली जाते तेव्हा कोणती क्रिया घडते असं विचारलेलं आहे. तर कोणती क्रिया घडते, आत्मसात करतो आपण एखादी क्रिया, आत्मसातीकरण असं म्हटलेलं आहे. चला, हा 87 नंबरचा प्रश्न जो होता तो हॅशटॅग होता. हा प्रश्न रद्द झालेला होता त्यामुळे त्याची काही चर्चा करण्यात काय पॉईंट नाही, कारण नेमके काय चुकलं आहे हे काय सांगता येणार नाही. इथे मला वाटतं हा अमर्यादित शब्द चुकीचा टाकला आहे आणि हाच योग्य पर्याय दिला आहे. इथे मर्यादित पाहिजे होतं, कारण अवधान कक्षा यावेळी मुलांची किशोरावस्थेतला मर्यादित असते म्हणून तर आपण 30 मिनिटाचा तास घेतो. मर्यादित असते, अमर्यादित नसते अवधान कक्षा. बाकी ठीक आहे, अर्थ समजून पाठांतर करतात, हे चुकीचं आहे बघा. नीती आणि तिची जाणीव असते हे पण चुकीचं आहे. अशावेळी नीती आणि तिची जाणीव कुठून येणार किशोरावस्थेत. आणि पाठ केलेलं सहसा विसरत नाहीत, असं काही नाही, विसरतात. हेच आपलं बरोबरचा पर्याय होता, परंतु इथे अमर्यादित आल्यामुळे हा चुकला, मर्यादित पाहिजे होता. चला पुढचा प्रश्न बघू 88 नंबर. मंद गतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थी खालीपैकी कोणती बाब अयोग्य. बरेचदा आपल्याला फसवले बघा योग्य आणि अयोग्यमध्ये, वाचा नीट म्हणजे लक्षात येईल. या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता सामान्य असते हे तर बरोबर आहे. हे मंदबुद्धी विद्यार्थी असतात, असं काही नाही, मंदबुद्धी नसतात, ते फक्त मंदगतीने अध्ययन करतात. आता मंदगतीने अध्ययन करतील तर अभ्यासात मागे पडतात, बरोबर आहे. आणि या विद्यार्थ्यांना नैदानिक चाचणी आवश्यक आहे, बरोबर आहे. कोणत्या विषयात मागे पडले, कोणत्या टॉपिकमध्ये मागे पडले समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आपला बरोबरचा पर्याय आहे बी नंबर. हे विद्यार्थी काय आहेत, मंदबुद्धी असतात, हे चुकीचा पर्याय आहे. चला आपण पुढचा प्रश्न बघू 89. व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते त्याला कारणीभूत असणारी व वर्तनाला चालना देणारी शारीरिक आणि मानसिक यंत्रणेची गतिशील संघटना होय. अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी केलेली आहे. तर 89 प्रश्न बघा काय दिले उत्तर याचं, G.W. ऑलपोर्ट यांनी ही व्याख्या दिलेली आहे. तर या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे 90. वृक्कस्थ ग्रंथीतून पाजणारे ॲड्रेनलिन या स्रावाचे प्रमाण कमी झाल्यास खालीपैकी कोणता परिणाम दिसून येतो. पौरुषत्व दिसून येते असं काही नाही होणार, स्वास्थ्य जाणवते असं पण काही नाही होणार. व्यक्ती अशक्त दिसते, बरोबर आहे, व्यक्ती अशक्त दिसेल. व्यक्ती स्थिर वृत्तीची व्यक्ती कधी दिसू शकत नाही. चला अशा प्रकारे आपण काय केलेले आहेत, मानसशास्त्र विषयाचे 90 पर्यंतचे प्रश्न म्हणजे 30 प्रश्न आपण काय केलेले डिस्कस केलेले आहेत. आणि याचा फायदा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या 10 नोव्हेंबरला येणाऱ्या TET परीक्षेसाठी नक्कीच होईल. तुम्हाला प्रश्न कसे येतील, कसे येत होते याच्यापूर्वी याचं सखोल ज्ञान झालं असेल, त्याप्रमाणे कोणत्या टॉपिकला फोकस करायचं हे सुद्धा तुम्हाला कळेल. या चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. या चॅनलवर या चॅनलवर आपण सगळे पाठीमागचे पेपर 1 बाय 1 कवर करून घेणार आहोत. आता या पेपरचे आपले 2 भाग राहिलेत, गणिताचा आणि परिसर अभ्यास. तो आपण येत्या लगेच 1-2 दिवसात तोही अपलोड करू. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. असंच सहकार्य करा. आपल्या मित्रपरिवारामध्ये जे लोक TET देतात त्यांना व्हिडिओ शेअर करा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. एक छोटीशी कॉमेंट खाली कॉमेंट बॉक्समध्ये टाका.
एक एक व्हिडिओ करायला खूप मेहनत लागते. पी पी टी तयार करायला तास लागतात. त्यानंतर एक्सप्लेन करायला इथे 1 तास असंच नुसतं बसून एक्सप्लेन करावं लागतं. न थांबता बोलत राहावं लागतं. ही एवढी मेहनत तुमच्यासाठी करतो आहे. तुम्हाला जे विद्यार्थी 1 मार्क 2 मार्काने TET क्वालिफाय होत नाहीत, ते विद्यार्थ्यांना जरी 1 मार्काचा फायदा झाला आणि ते परीक्षा पास झाले तर नक्कीच मला त्याचा खूप आनंद होईल आणि तुम्हाला भरभरून यश लाभो. या चॅनलवर ट्यून राहा. नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि अशा प्रकारे इथे थांबतो. तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.